ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आजचा जो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो आहे किचनच्या एकदम सिंपल अशा ट्रिक्स काही मी यूज केलेल्या आहेत त्याच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता भरपूर लोक त्यांच्या रोजच्या जेवण बनवताना ह्या ट्रिक्स यूज करतातच, परंतु मी काय करते, काय ट्रिक्स वापरते त्याच मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मला कमेंट करून नक्की सांगत जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. बाय. आता भरपूर लोकांना डाळ खाल्ल्यानंतर भरपूर ॲसिडिटी होते. त्याचं मुख्य कारण म्हणजे भरपूर लोक डाळीत टोमॅटो टाकतात आणि डाळीत टोमॅटो टाकणं अगदी अयोग्य आहे. पण जर तेच टोमॅटो तुम्हाला आवडत असेल आणि ह्या बिया काढून तुम्ही जर डाळीमध्ये वापरलं तर तुम्हाला अजिबातही ॲसिडिटी होणार नाही. आणि त्यात हिंग घालणं हे कंपल्सरी आहेच, पण टोमॅटो यूज करताना ही काळजी तुम्ही नक्की घ्या. तुम्ही एकदा हे ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की ॲसिडिटीमध्ये फरक जाणवेल. कारण टोमॅटो हे आपण भाजी म्हणून यूज करतो, पण ॲक्च्युली ते एक फ्रूट आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर हीच होती माझी ट्रिक नंबर 1, जी तुम्हाला नक्की उपयोगात येईल. ज्या लोकांना ॲसिडिटीचा भरपूर जास्त प्रॉब्लेम आहे. भरपूर लोक तूर आणि मुगाची डाळ यूज करून डाळ बनवतात, त्यामुळे भरपूर ॲसिडिटी होते. आता नेक्स्ट ट्रिक खूप महत्त्वाची आहे. आता भरपूर आपण चपात्या बनवतो, भरपूर लोक बनवतात. आता चांगल्या प्रकारचे गहू वापरूनही आपल्या चपात्या कडकच होतात. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या गव्हामध्ये असतं ग्लुटेन, आणि ते जर रिलीज नाही झालं तर आपल्या चपात्या अजिबातही मऊ होणार नाही. हेच सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. जर तुम्ही हाताने पीठ मळत असाल तर ते 7 ते 8 मिनिट असा वेळ देऊन चांगलं मळून घेतलं पाहिजे आणि थोडं थोडं पाणी टाकून असं हे पीठ मळायचं. आणि माझ्याकडे हा फूड प्रोसेसर असल्यामुळे याच्यामध्ये ना पीठ खूप लवकर मळलं जातं आणि खूप फास्ट असं याचं पाते फिरतात. त्याच्यामुळे याचं ग्लुटेन लगेच रिलीज होतं आणि यातलं पीठ हे खूप मऊ होतं आणि चपात्या पण अतिशय मऊ होतात. म्हणूनच मी सगळ्यांना सांगेल की हा फूड प्रोसेसर नक्की बाय करा, खूप यूजफुल आहे. हां, थोडं घासायला वेळ लागतं, पण हे यूजफुल आहे. याने चपात्या अगदी मऊ होतात आणि आपल्या ह्या चपात्या दुसऱ्या दिवशी तशाच राहतात अगदी मऊ. आणि आता ट्रिक नंबर 3, जी की मी माझ्या शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवली नाही आहे, पण आपण जेव्हा चपात्या करतो आपल्याला गॅस वाचवायचा असतो. आता भरपूर वेळा काय होतं, जे नवीन चपात्या बनवणाऱ्या मुली असतात तर आपली एक चपाती लाटून होत नाही तोपर्यंत तव्यावरची चपाती भाजून होते आणि त्यामुळे तवा गॅस हा वेस्ट होतो. तर काय करायचं आहे, आपल्या चपात्या करताना चाळे आणि गोळे सगळं बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चपात्या लाटायला घ्यायच्या आहेत. त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि गॅसचीही बचत होते. मी ही सुरुवातीला आधी काय करायची, गोळे वगैरे करून घेत नव्हते, तसेच चपात्या करायची, चपात्या लाटायची. त्यामुळे माझं व्हायचं की तव्यावरची चपाती भाजली जायची पण चपाती माझी लाटून होत नव्हती. तर आता कालांतराने मला हेही मी यूज करून बघितलं, तर ही ट्रिक चांगलीच आहे आणि भरपूर लोक तर करतातच, त्यांना माहीतच आहे आणि मीही करते आता. त्यामुळे माझ्या गॅसची भरपूर बचत होते आणि चपात्याही पटकन होऊन जातात. तर संध्याकाळची वेळ होती, माझा संध्याकाळचा हा स्वयंपाक चालू होता. तर आज बनवायचं होतं मला डाळ भात चपाती आणि अळूच्या वड्या. एवढंच माझं आजचं जेवण होतं. तर मी भरपूर वेळा डाळीबरोबर भाकरीही बनवते. डाळीबरोबर भाकरी आमच्या घरात खाल्ल्या जातात. तर तुम्ही पाहू शकता इथे माझी चपाती ही भाजून होईपर्यंत माझी ही नेक्स्ट चपाती आहे, ही लाटून पण होते. हीच एक ट्रिक ही पण चांगली आहे. आता भरपूर लोक सांगतात की तुम्ही गोळे वगैरे बनवून ठेवत जा, म्हणजे तुमचा वेळ वाचतो आणि गॅस पण भरपूर वाचतो. तर कशी वाटली तुम्हाला ही माझी एक ट्रिक, मला नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज वगैरे आवडत असेल तेही मला कमेंट करून सांगत जा. आता भरपूर लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब काही करत नाही, त्यांना मी सांगेल की सबस्क्राईबही नक्की करा. कारण आम्हाला न्यू ब्लॉगर्सला अपेक्षा असते की आमचे व्हिडिओज बघतात, तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला सांगितलं तर कळेल की बाबा तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडत आहेत की नाही आवडत आहेत. तर ही ट्रिक तुम्ही ट्राय करा. जे नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांनाच खरं तर ही ट्रिक उपयोगाला येतील माझ्या. आता त्यानंतर आता इथे माझी कुकर झाला होता, आता मला डाळीला फोडणी देऊन घ्यायची आहे. आता ही ट्रिक जी आहे त्याच्यामध्ये ही भरपूर लोकांना माहीत आहे, ही पण ज्यांना माहीत नाही त्यांनी नक्कीच बघा. तर सगळ्यात महत्त्वाचं, आपण जेव्हा डाळीला फोडणी देतो त्याच्यामध्ये खूप जास्त तेल अजिबात टाकायचं नाही, कारण डाळीने ऑलरेडी ॲसिडिटी खूप जास्त होतं आणि त्यात तेल जर आपण जास्त टाकलं तर मग खूपच जास्त होऊन जातं पित्त वगैरे. तर एकदम थोडंसं तेल टाकायचं आणि फोडणी देताना त्याच्यामध्ये हिंग तर मस्ट आहे टाकणं. आणि ती जी डाळ आहे ती मी आधी चमच्याने पूर्ण बारीक करून घेणार आहे, जेणेकरून डाळ अशी घट्ट बनेल. डायरेक्ट जर डाळ आपण ओतली तर त्याच्यामध्ये ते डाळीचे जे रस डाळीचे तुकडे वगैरे आहेत ते दिसतात त्याच्यामध्ये. त्यामुळे पूर्ण डाळ चांगली मिक्स करून घ्यायची आहे. तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि हिंग असं तडका दिलेला आहे मी. त्यानंतर कढीपत्ता, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं मी फोडणीतच टाकतात. भरपूर लोक कोथिंबीर वरून टाकतात, पण मी तुम्हाला सांगेल की कोथिंबीर फोडणीमध्येच टाका, त्याने कोथिंबीरीचा कलर अगदी छान राहतो.
भरपूर वेळा कोथिंबीरचा कलर असा एकदम वेगळा असा हिरवट असा दिसतो, नंतर आपण वरून टाकला तर तो तसा होत नाही. फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली ना, डाळीलाही छान चव येते. आणि तुम्हाला आता मी दाखवेल मी किती प्रमाणात तेल वापरलं आहे. अगदी थोड्या प्रमाणात तेल मी यूज केलेलं आहे. तुम्हाला मी आता बॅक कॅमेराने दाखवते. बघा तुम्ही, एकदम जिरा आणि मोहरी म्हणजे तडकेला एवढंच तेल टाकलेलं आणि आपल्याला वाटलं खाली जळतं तर थोडंसे डाळ टाकून ते चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जेवढी डाळ बनवायची आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी आणि मीठ असं टाकून घ्यायचं आहे. आणि डाळ अशी खूप जास्त उकळवायची नाही आहे, जेणेकरून त्याला फेस येईल. जेव्हा डाळीला फेस होतो ती डाळ खाण्याच्या योग्य नसते, कारण त्याने भरपूर लोकांना पित्त उठतं, अंगावरती भरपूर पित्ताचे खडे येतात, तेही योग्य नाही आहे. एकदम एक छोटीशी उकळी घ्यायची आहे आणि एकदम गॅस बंद करून टाकायचा आहे. कारण की खूप जास्त फेस आलेली डाळ किंवा खूप जास्त उकळलेली डाळ खायला योग्य नसते, कारण आधीच आपण डाळ शिजवलेली असते आणि त्यात ती नंतर अजून शिजवायची नसते. आता इथे आळूच्या वड्या बनवायच्या होत्या मला, तर त्या मी एकदम छोट्या छोट्या बारीक कट करून घेणार आहे आणि तव्यातच फ्राय करून घेणार आहे, शॅलो फ्राय करून घेणार आहे. आळूच्या वड्या मी डीप फ्राय करत नाही, केव्हा तरीच खूप दिवसानंतर जेव्हा वाटेल आता बनवायच्या तरच मी त्यांना डीप फ्राय करते. तरी इथे तव्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे आणि त्यातच मी कशा वड्या शॅलो फ्राय करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं बघू शकता डाळ माझी शिजलेली आहे. मी खूप जास्त अशी काही उकळी घेत नाही आणि माझ्या डाळीला अजिबातही फेस येत नाही, त्यामुळे ही डाळीने पित्त असं होत नाही शक्यतो. आता ह्या वड्या मी सगळ्या तव्यामध्ये ठेवून घेणार आहे. आता हे जे तेल आहे हे फक्त तव्याच्या मध्यभागीच जातं, त्यामुळे आपल्याला वड्या पूर्ण ठेवून घेतल्यानंतर साईडनी तेल ओतून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे तेल हे सगळ्या वड्यांना लागेल आणि ते व्यवस्थित अशा फ्राय होतील वड्या. आता भरपूर वेळा आपण कलथा वापरतो ह्या वड्या उलटताना, तर हीच एक अजून एक ट्रिक आहे. इथे कलथा अजिबात वापरायचा नाही आहे, हे जो चिमटा आहे हा वापरायचा आहे. याने अजिबात वड्या तुटणार नाही. आता एवढ्या सगळ्या वड्या ठेवल्यामुळे आता तुम्ही बोलाल की कलथा कसा काय वापरायचा बाबा, वड्या कशा काय उलटायच्या, तर हाच चमचा इथे यूज करायचा आहे. चमचा नाही, याला चिमटा पण बोलतात भरपूर लोक. तर ह्या चिमट्याने आपण असे एक वडी उलटून घ्यायची आहे. तर त्याने वड्या अजिबात तुटणार नाही आणि छान परतल्या पण जातात आणि प्रत्येक वडी आपल्याला व्यवस्थित परतता येते. तर ही ट्रिक कशी वाटते ही मला नक्कीच सांगा. याच्यामुळे वड्या अजिबात तुटत नाही आणि छान क्रंची पण बनून जातात. आता तुम्हाला मी दाखवेल नेक्स्टमध्ये ह्या वड्या परतल्यानंतर कशा दिसतात. आता भरपूर लोक डीप फ्राय करून खातात, तर मी नाही खात शक्यतो खूप जास्त वेळा. तर अशा प्रकारे माझ्या सगळ्या वड्या मी इथे व्यवस्थित शॅलो फ्राय करून घेतल्या आहेत. तुम्हाला कशा वाटतात मला सांगा. आणि इथे आता लहान मुलं बघा, माझी त्रिदा आणि त्रिदाचे काही फ्रेंड्स आले होते, त्यांची इथे मस्ती चालली होती. तोच एक व्हिडिओ मी कॅप्चर केला आहे. संध्याकाळची वेळ होती. आता संध्याकाळ म्हटलं की दिवसभर घरात बसून बसूनही लहान मुलांना खूप बोर होतं. मग शेजारच्या काही मुली आल्या होत्या तिच्यासोबत खेळायला. तर आता नेक्स्ट ट्रिक आहे. जेव्हा आता माझी सकाळची भाजी उरलेली गवारीची, तर मी ती तव्यात टाकलेली. आता भरपूर वेळा काय होतं, आपण तव्यात भाजी टाकतो आणि खूप जास्त ठसका लागतो किंवा आपल्या किचनवरती सगळीकडे ते तेलाचे डाग उडतात. तर ही वाटी मी त्याच्यावरती उलटी ठेवलेली आहे, जेणेकरून अजिबातही ठसका लागणार नाही आणि त्याचे डाग कुठंच उडणार नाही. अशा प्रकारे ही एक ट्रिक खूप युजफुल आहे. आणि त्याच्यानंतर हे असं मी जेव्हा हे तडकायचं बंद होईल त्यानंतर मी हे असं कलताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि हेच संध्याकाळचं माझं जेवण होतं, चपाती, डाळ, भात आणि अळूच्या वड्या. तर कसं वाटतं आहे संध्याकाळचं हे आमचं सिंपल साधं जेवण. त्यानंतर घासायची होती भांडी. आता याच्यामध्ये काय ट्रिक आहे, तर याच्यात काहीही ट्रिक नाही, पण जी आपली भांडी असतात संध्याकाळची ती संध्याकाळी शक्यतो घासून ठेवायची, जेणेकरून सकाळचं खूप जास्त असं राहाडा किचनवरती राहत नाही आणि किचनही क्लीन राहतं. त्याच्यामुळे आपल्या घरात झुरळं होत नाही. आणि जुनं लोक नेहमीच म्हणतात, ज्या घरात संध्याकाळची भांडी घासलेली राहतात किंवा संध्याकाळची ज्या घरात घाण नसते तिथे लक्ष्मी नक्कीच येते. तर माहीत नाही ही गोष्ट खरी आहे का, पण आता मी माझं पूर्ण किचन असं क्लीन करून घेतलेलं आहे. तर कसं वाटतं मला नक्की सांगा. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.